तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 11 आहे सांख्यिकी. तर त्याच्यातला सराव संच 11.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आधीचे जे सर्व सराव संच आहेत म्हणजे 10.1 पासून ते 11.2 पर्यंत तर ते ऑलरेडी आपण बनवलेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आधीचे व्हिडिओ. ओके, या व्हिडिओमध्ये आपण 11.3 त्याच्यात पहिला प्रश्न आहे, खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा. तर ते इथे एकूण विद्यार्थी दिलेले आहेत. इयत्ता 8वीचे जे चार तुकडे आहेत याच्यात, तर त्याच्यातले ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी आणि एकूण विद्यार्थी हे दिलेले आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट टक्केवारी काढायला घेऊ शकतो. एकूण असं काही वेगळं काढावं लागणार नाही आपल्याला. शतमान स्तंभालेख आपल्याला याच्यात काढायचा आहे. शतमान स्तंभालेख काढताना टक्केवारी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आधी काढावी लागेल. तर त्याच्यामध्ये पहिली आहे ए तुकडी, त्याची टक्केवारी काढूया आपण. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ए तुकडीमध्ये एकूण 45 विद्यार्थी जे आहेत ते ए श्रेणीमध्ये आलेले आहेत. 60 पैकी विद्यार्थी एकूण 60 आहेत, त्यातले ए श्रेणीमध्ये आलेले 45 आहेत. मग यांची टक्केवारी कशी काढायची? गुणिले 100 करायची. आता 45 आणि 60 हे कुणाच्या पाड्यात आहेत? तर 15च्या. ओके, तर 15चा पाड्याचा उपयोग करूया आपण इथे. 15 त्रिक 45 आणि 15 60. हे झाल्यानंतर इथे 4 एक्के 4 आणि 100ला जर का आपण 4 ने भागलं तर किती येणार आहे? 25 येणार. 100ला जर 4 ने भागलं तर किती येणार? 25. मग आता इथे 3 गुणिले 25 केले आपण तर किती येणार? 25 त्रिक 75. तर अशा पद्धतीनं इथे टक्केवारी असा एक शेवटी इथे लिहा टक्केवारी म्हणून, आणि शेवटचा जो तुमचा रो असणार आहे तो टक्केवारीचा असणार आहे. तर 25 त्रिक 75 म्हणजे हे 75% आले आपले पहिले. त्याच्यानंतर दुसरी तुकडी बी तुकडी, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर एकूण आहेत 55. एकूण किती आहेत? 55 आहेत. तर त्याचा इथे काढूया 55 आणि याच्यात 55 पैकी 33 जणांना श्रेणी मिळाली आणि एकूण किती आहे? 55. तर त्याला गुणिले किती करायचे? 100 करायचे. म्हणजे आता 55 आणि 33 हे 11च्या पाड्यामध्ये आहेत. त्यामुळे 11 त्रिक 33 आणि 11 पाचे 55. परत 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि वरची एक 0. मग काय राहिले? 3 आणि 20 राहिले. म्हणजे किती येणार? 20 त्रिक 60. त्यामुळे इथे टक्केवारी किती येणार? तर 60% येणार. ओके, तर हे आपण शोधून काढलं पहिले दोन. आता त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया आपण, तिसरा. म्हणजे तिसरा त्याच्यामध्ये बघूया टक्केवारी काढताना सी तुकडी. इथे थोडक्यात लिहितो मी सी. तुम्ही सी तुकडी असं पूर्ण लिहा तिसऱ्यामध्ये. तर त्याच्यात किती आहेत? 10 आहेत. एकूण 40 आहेत. 40 पैकी 10 जणांना अश्रेणी मिळाली. मग आता इथे 10च्या पाड्यात आहेत तर 10 एक्के 10 आणि 10 चोक 40. परत 4 एक्के 4, 100ला 4 ने जर भागलं तर किती येणार? 25. म्हणजे हे किती आले? 25%. ओके, तर इथे किती येणार? 25% येणार. आणि आता चौथं डी तुकडीचं बघूया. चौथा क्रमांक टाका, डी तुकडी. तर डी मध्ये एकूण 75 आहे. 75 पैकी 15 यांना अश्रेणी मिळाली गुणिले 100. तर यांची टक्केवारी बघूया. आता इथे बघा हे 15च्या पाड्यात आहेत, त्यामुळे 15 एक्के 15 आणि 15 पाचशे 75. परत 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10 वरची एक 0 आणि 20 गुणिले 1 किंवा 1 गुणिले 20 किती येणार आहेत? 20%. त्यामुळे शेवटचा किती असणार आहे? 20%. अशा पद्धतीने आपण काय केलं? 75, 60, 25 आणि 20 ह्या टक्केवारी काढून घेतल्या. आता प्रत्येक तुकडीनुसार ABCDच्या शतमान स्तंभालेख काढायला गेले. तर आता आलेख काढताना इथे एक्स अक्ष काढा, इकडे वाय अक्ष, एक्स आणि वाय अक्ष दाखवा इथे, आणि इथे वाय अक्षावर 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावर 10 ते 100 असे काढून घ्या. आणि प्रत्येक स्तंभ जो आहे तो असा 100%चा काय करा काढून घ्या. कारण 100% तर असणारच आहे त्याच्यातल्या, फक्त त्याचं काय करायचं आहे की त्याच्यामध्ये किती टक्केवारी आहे त्यानुसार तिथे दाखवायचं. ओके, आणि इथे हा मध्ये तुम्ही गॅप जो आहे तो 2-2 सेंटीमीटरचा किंवा तुम्हाला वाटलं तर 1 सेंटीमीटरचा पण ठेवू शकता. ओके, आता पहिली टक्केवारी बघा आता जी आपण काढली होती ती, तर याच्यामध्ये पहिली टक्केवारी आहे 75. 75 म्हणजे 70 आणि 80च्या मध्ये येणार. ओके, इथे 75. तर हे इथे आपण असं दाखवू शकतो. तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने दाखवा. 75 ते 80 दाखवले. त्याच्यानंतर दुसरा
जो आहे तो 60%. हा एचा आहे, बी, सी आणि डी. तर बीच्या बाबतीत किती आहे? 60%. इथे येणार तो 60%. 60%. सीच्या बाबतीत किती आहे? 25%. म्हणजे 20 आणि 25च्या मध्ये इथं. तो इथे घ्यायचं 20 आणि 25च्या, 20 आणि 30च्या मध्ये 25 आणि शेवटी 20% म्हणजे इथे खाली 20%. ओके, तर हे काढून घ्या आणि इथे असं दाखवा. तर हे आलेखामध्ये दाखवायचे. तर हे सगळा भाग दाखवल्यानंतर हा राहिलेला तुम्ही हवा तर असाही दाखवू शकता. ओके, कुठल्याही वेगवेगळ्या चिन्हांमध्ये दाखवा, काही हरकत नाही. तुम्ही कुठलीही चिन्ह किंवा कुठलंही डिझाईन तिथे वापरू शकता. ओके, तर हे ए बी सी डी ह्या सगळ्या काय आहेत? तुकडी आहेत. आणि इकडे इथे जे आहेत ते काय आहेत? विद्यार्थ्यांची टक्केवारी. विद्यार्थी टक्केवारी ती आपल्याला दिलेली आहे. आता इथं लिहिताना असं लिहिया, वाय अक्षावर प्रमाण लिहायचं. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे? तर या सगळ्यामध्ये 1 सेंटीमीटर बरोबर 10% विद्यार्थी. ओके, 10% विद्यार्थी. आणि मग वेगवेगळ्या चिन्हांमध्ये जे आपण दाखवलं हे दोन्ही, तर इथे पहिल्यांदा दाखवलाय तो हा अशा पद्धतीनं आणि दुसरा हा दाखवला. ओके, तर हे याच्यामध्ये काय आहे? तर बघा इथे आपण टक्केवारी काढली आणि याच्यात ए श्रेणीमधले विद्यार्थी इथं लिहा. तर मी थोडक्यात लिहितोय. तर ए श्रेणीमधले विद्यार्थी आणि उर्वरित किंवा बाकीचे विद्यार्थी असं सोप्या शब्दात पण लिहू शकता. उर्वरित किंवा बाकीचे विद्यार्थी. ज्यांना ए श्रेणी मिळाले ते ए श्रेणीचे विद्यार्थी आणि उर्वरित किंवा बाकीचे विद्यार्थी किंवा राहिलेले विद्यार्थी, तर ते त्या चिन्हाने आपण दाखवले. तर अशा पद्धतीने हा शतमान दाखवायचा. हा पहिला प्रश्न आपला झाला. आता दुसरा बघूया आपण. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती द्यायची. तर पहिला प्रश्न आहे, शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? हा जो दिलेला स्तंभालेख आहे या सगळ्याची उंची बघा बरोबर 100 आहे टक्क्यांमध्ये. 100% इथे टक्के पण दिलेले आहे. तर 100% सगळे असतील तर तो कुठल्या प्रकारचा स्तंभालेख आहे? शतमान स्तंभालेख. तर हे पहिल्याचं उत्तर झालं. त्याच्यानंतर अजितच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के? आता याच्यामध्ये निळ्या कलर मध्ये जे दिलंय ते तूर उत्पादन आहे आणि पांढरा आहे ते हरभरा उत्पादन. हे दोन्ही एकत्र दिलेलं आहे 100% असं. दोन्ही मिळून दोन्हींचं प्रमाण दिलंय त्याच्यात. तर अजित कुठे आहे? अजिता इथे आहे. तर तुरीचं उत्पादन म्हणजे निळ्या कलर पर्यंत बघा, इथे तुरीचं उत्पादन किती आहे? तर 60%. ते टक्क्यांमध्ये लिहायचं. यश व रवी यांच्यापैकी कोणाचा हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे? आता याच्यात दोघं लागणार. यशचं हरभऱ्याचं उत्पादन बघा, ते आधी काढून घ्यायचं. यशच्या बाबतीत हरभऱ्याचं उत्पादन 50% तुरी आहे आणि 50% हा जो पांढरा भाग आहे तो काय आहे? हरभरा आहे. त्यामुळे त्याचं यशचं काय येणार? 50% आला. आणि रवी यशचं हरभऱ्याचं उत्पादन आणि रवीचं सुद्धा हरभऱ्याचं उत्पादन बघा. रवीचं किती आहे? 70% जे आहे ते तूर आहे. म्हणजे राहिलेली ही 30% काय असणार आहे रवीच्या बाबतीत? तर हरभऱ्याचं उत्पादन असणार आहे. म्हणजे यशचं उत्पादन जास्त आहे. कितीने जास्त आहे? तर 50 वजा 30 करा, किती येणार? 20%. म्हणजे असं लिहा, यशचं जे हरभरा उत्पादन आहे ते रवीच्या उत्पन्नापेक्षा 20% जास्त आहे. किती टक्क्यांनी जास्त आहे? 20% जास्त आहे असं वाक्य लिहा. तुरीचे उत्पादन सर्वात कमी कोणाचं आहे? तर बघा याच्यात 40%, म्हणजे सुधाचं सगळ्यात कमी आहे शतमान. तुरीचं निळ्या रंगामधलं सुधाचं हरभरा व तूर व हरभरा. तुरीचं उत्पादन सुधाचं किती आहे? आत्ताच बघितलं आपण 40%. 5व्याचं सांगतोय मी. तुरीचं 40% आणि हरभरा राहिलेला किती असणार? हा 40 म्हणजे 100 पैकी राहिलेला किती असणार? 60%. ओके, म्हणजे तूर 40% सुधाच्या बाबतीत आणि हरभरा 100 वजा 40 60. ही पाचही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. काही शाळांतील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीमध्ये दिलेली आहे. ती माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवा. तर इथं कुठला स्तंभालेख काढायचा? आपण शतमान स्तंभालेख काढायचा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एकूण किती येतं ते शोधायचं याच्यामध्ये. तर इथे
एक वाढवूया आपण. आणखीन एक एकूण हा एक आणि विज्ञान शाखेची टक्केवारी. असे 2 आपल्याला लागणार आहेत. हे 2 आपण इथे पुढे वाढवूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय लिहूया, एकूण बेरीज करायची दोन्हीची आणि इथे काय लिहिणार, विज्ञान शाखेची टक्केवारी. एकदा काय विज्ञान शाखेची टक्केवारी, तर ती इथे लिहूया. तर हे लिहिल्यानंतर इथे आपण पहिल्यांदा एकूण, तर विज्ञान शाखेकडे पहिल्या शाळेमध्ये 90 आहेत आणि वाणिज्यकडे 60 आहेत. तर दोन्ही मिळून किती होणार, 150 होणार, बरोबर. त्याच्यानंतर 60 आणि 20, तर हे येणार 80. परत 25 आणि 25 50 आणि 24 आणि हे 16, तर हे किती येतील, 40 येतील. म्हणजे प्रत्येकाची एकूण संख्या काढली. आता विज्ञान शाखेची टक्केवारी म्हणजे विज्ञान शाखेत किती टक्के विद्यार्थी जाणार आहेत, त्यांचा कल आहे, ते काढायचे. राहिलेले काय असणार आहेत, वाणिज्य. याची नाही काढली तरी चालेल किंवा ती खाली लिहिली तरी चालेल. तर याच्यामध्ये पहिल्यांदा पहिली असं म्हणूया आपण. तर पहिलीमध्ये बघूया, पहिल्या शाळेमध्ये की विज्ञान शाखेची टक्केवारी काढूया आपण. तर ती कशी काढायची, विज्ञान शाखेकडे विद्यार्थी किती जाणार आहेत, 90. एकूण किती आहेत, 150. तर टक्केवारी काढण्यासाठी काय करायचं, त्याला 100 ने गुणायचं. मग आता 100 ने गुणल्यानंतर इथे शून्याला शून्य काय होईल, कॅन्सल होईल. हे परत 15 एक्के 15 आणि 15 सख्ख 90 असं येईल. 15 ने भागलं त्याला, 15 एक्के 15, 15 सख्ख 90 आणि पुढचे 6 गुणिले 10 केले तर किती टक्के येणार आहेत, 60%. म्हणजे विज्ञान शाखेकडे जाणारे किती असणार आहेत, 60%. उरलेले 40% हे वाणिज्य शाखेकडे. ते आपोआप लक्षात येतं आपल्याला. त्यामुळे फक्त आपण विज्ञान शाखेचे काढायचे. आता परत त्याच्यानंतरची दुसरी शाळा आहे, त्यांच्या बाबतीत बघूया. दुसरी शाळा, तर त्याच्यामध्ये विज्ञान शाखेकडे किती आहेत, 60 आहेत. एकूण विद्यार्थी किती आहेत, 80. तर त्याला कितीने गुणणार आपण, 100. तर इथं सुद्धा शून्याला शून्य जाईल इथे. आणि परत इथे समजा आपण 4 ने भाग घालवला तर 4 दुनी 8. 8 ला जर भाग घालवला, 4 दुनी 8 आणि 60 ला 4 ने भागलं तर किती येणार आहे, 15 येणार. परत इथे 1 के 2 आणि 2 पंचे 10. 15 गुणिले 5, 15 5 75%. त्यामुळे दुसरं किती येणार इथं, तर 75%. ओके, 75% येणार दुसरी टक्केवारी. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये आपण तिसरी शाळा असं लिहिल्या. एकूण 4 शाळा आहेत, त्या 4 जणांची आपल्याला टक्केवारी काढावी लागणार विज्ञानाची. तर एकूण 50 आहेत, त्यातले 25 विज्ञान शाखेकडे जाणार. म्हणजे 25/50 गुणिले 100. 50 एके 50, 50 दोन्ही 100, बरोबर. 25 गुणिले 2, 25 दोन्ही किती येणार, 50%. हे त्याचं अचूक उत्तर असतं. इथं काय येणार, 50% येणार, निम्मे त्यातले म्हणजे 50%. त्याच्यानंतर इकडे चौथी शाळा. तर त्या चौथ्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत 40, त्यातले 16 विज्ञान शाखेकडे जाणार गुणिले 100. 16. तर इथे काय करणार आपण, 4 चोक 16 आणि इथे 4 10 40. तर हे करायचं म्हणजे 4च्या पाड्या, 4 चोक 16 आणि 4 10 40. परत 10 एक्के 10 आणि 10 10 100. म्हणजे कोण राहिले, 4 आणि 10 राहिले. तर 4 आणि 4 गुणिले 10 किती येणार, 40%. तर इथं किती येणार, 40% येणार. ओके, तर असे 60, 75, 50 आणि 40. तर ही टक्केवारी आपल्याला मिळाली. आता याचा आपण काय करूया, आलेख काढायला घेऊया. तर आता आपण आलेख जो आहे तो काढायला घेऊया. इकडे एक्स अक्ष असं दाखवा आणि इकडे वाय अक्ष. तर पहिल्यांदा काय करायचं, एक्स आणि वाय अक्ष हे काढायचे. त्याच्यानंतर इथे 0 लिहा आणि प्रत्येक सेंटीमीटरला आपल्याला काय करायचं आहे, इथे प्रत्येक सेंटीमीटरला इथे 10 टक्केवारीमध्ये शतमानामध्ये घ्यायचं आहे. तर इथे मी आधी हे आलेखावर 10, त्याच्यानंतर 20, 30, 40, 50, त्याच्यानंतर इथे 60, 70, 80, त्याच्यानंतर 90 आणि सगळ्यात वरती 100. तर हे असे आलेखावर 1 सेंटीमीटरवर 10 घ्यायचे, 10च्या पटीत.
शतमान आहे त्यामुळे प्रत्येक स्तंभालेखा 100% असणारच आहे. तर त्याच्यानंतर पुढे एकूण 4 शाळा आहेत. तर 2-2 सेंटीमीटरचा पण तुम्ही गॅप घेऊ शकता आणि इथे काय करा, असे सगळे पहिल्यांदा 100% काढून घ्या. या सगळ्या शाळा आहेत ना, त्यामुळे इथे 100% हा पहिला झाला. दुसरा किती येणार आहे? दुसराही 100. पहिल्यांदा 100% पर्यंत 2 सेंटीमीटरचा गॅप घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे घेऊया. दुसरी शाळा. तर ती इथे घेतली दुसरी. तशीच तिसरी घेऊया इथे. परत 2 सेंटीमीटरचा गॅप घ्या. ओके. हे घेतला 100% आणि चौथा परत 2 सेंटीमीटर. तर हा घेतला. एकूण 4 घेतले 100%. आता पहिली जी शाळा आहे ही पहिली शाळा, ही दुसरी, तिसरी आणि चौथी शाळा. या 4 काय आहेत? शाळा आहेत. आणि इकडे जे आहे ती आपली विद्यार्थी टक्केवारी. इथं मी आता थोडक्यात लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्यातल्या विद्यार्थी टक्केवारी. जस्ट मिनिट. विद्यार्थ्यांची टक्केवारी. तर किती टक्के विद्यार्थी कुठल्या शाखेकडे जाणार आहेत ते आहे. मग आता इथे हे लिहिल्यानंतर पहिलं बघा, याच्यामध्ये पहिल्या शाळेची विज्ञान शाखेकडे जाणारे किती टक्के आहेत? 60%. 60% म्हणजे इथं येणार. तर इथं असं तुम्ही दाखवू शकता, हे 60% पहिले विज्ञान शाखेकडे आहेत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती आहेत? 75, म्हणजे 70 आणि 80च्या मध्ये इथे येणार. तर हा येईल. ओके, 70 आणि 80च्या मध्ये हे 75 येणार इथं. ओके, तर हे घ्या. त्यानंतर नेक्स्ट किती आहे? त्याच्यात 50% आहे. 50% म्हणजे बरोबर इथे येतील 50%. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दाखवू शकता अशा पद्धतीने 50%. आता हे दाखवल्यानंतर 50% शेवटचे किती आहेत? 40 म्हणजे इथे येईल. ओके, 40%. तर हा सुद्धा दाखवा इथे 40%. आणि उरलेले मग तुम्ही इकडं हे आहे तसे तरी ठेवू शकता, किंवा याला असलं काहीतरी वेगळं एखादं वापरा. तुम्ही कुठलीही चिन्ह वापरा. ओके, कुठल्याही दाखवू शकता तुम्ही. विज्ञान शाखेकडची आणि वाणिज्य शाखेकडची. खाली लिहिलेत ती आपण विज्ञान शाखेचे आणि इकडे वरती आहेत ती वाणिज्य शाखेची. तर आता इथे आपण हे लिहिणार, प्रमाण लिहिणार आहे तिथे. प्रमाण वाय अक्षावर किती येणार? 1 सेंटीमीटर बरोबर 10% विद्यार्थी. हे लिहायचं, 1 सेंटीमीटर बरोबर 10% विद्यार्थी. आणि आपण असं जे दाखवलेलं आहे इथे, तर हे एक झालं आणि इथे दुसरा आपण या पद्धतीने दाखवला, हे वापरलं त्याच्यात. तर हे जे आहे ते काय आहे? विज्ञान शाखा. आणि इथं जे चिन्ह वापरलं ते वाणिज्य शाखा. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी असं पूर्ण वाक्यात लिहा. शक्यतो ते आलेखाच्या जरा वरती घ्या. आता इथे मी याचा काढला, वरच्या बाजूला हे शक्यतो द्या. तर एवढी सगळी माहिती लिहिली तुम्ही की तुमचं हे सर्व आले, प्रमाण वगैरे सगळं असेल बरोबर. तर टक्केवारी महत्वाची, म्हणजे शतमान स्तंभालेखामध्ये ती बरोबर पाहिजे. ओके, इथे आपला हा सराव संच संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संच जो आहे 12.1 तो सुरू करूया.